नमस्कार मित्रांनो. आज आपणाला घुंगुराची किणकिण ही हनुमंत चांदगुडे यांची कविता पाहायची. ही ग्रामीण कवितेची प्रतिनिधी कविता म्हणून तुमच्या अभ्यासाला ठेवण्यात आलेली आहे. मित्रांनो, हनुमंत चांदगुडे यांचा थोडक्यात परिचय तुम्हाला सांगतो. त्यांचा जन्म 1977 साली पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील सुपे नावाच्या गावी झालेला आहे. त्यांचा व्यवसाय शेती हा आहे. म्हणजे शेती करून उत्तम प्रकारची कविता ते लिहितात. शेतीसारखं काम करूनही ते कविता लिहितात. कविता संग्रह त्यांचे 2 प्रकाशित झालेले आहेत. भेगा भुईच्या सांदताना हा कवितांचा संग्रह 2014 साली प्रकाशित झालेला आहे. आणि झाड व्हायचं दोघांनी ही दीर्घ कविता आहे. त्यातलाच एक उतारा, एक तुकडा तुम्हाला अभ्यासाला आहे. ही 2019 साली म्हणजे मागच्या वर्षी प्रकाशित झालेली आहे. हनुमंत चांदगुडे यांना काही पुरस्कार मिळालेले आहेत, पुष्कळ पुरस्कार मिळालेले आहेत. त्यातले शिवछत्रपती पुरस्कार, संत तुकाराम पुरस्कार, शाहीर अमरशेख पुरस्कार, महाकवी गदिमा पुरस्कार असे काही महत्त्वाचे पुरस्कारही त्यात समाविष्ट आहेत. नव्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सतत यशस्वी वावरत असणारे, शेती असूनही नव्या इलेक्ट्रॉनिक मीडियात वावरणारे असे हे कवी आहेत हनुमंत चांदगुडे. त्यांचा हा थोडक्यात परिचय मी तुम्हाला सांगितला. मित्रांनो, ही जी कविता आहे ती ग्रामीण कवितेची प्रतिनिधी कविता आहे. याआधी आपण दलित कवितेची प्रतिनिधी कविता पाहिली. रविचंद्र हडसनकर यांची सारावन महिना आला की नावाची दलित कविता होती. आणि ती कविता पाहताना दलित कविता म्हणजे काय, दलित कवितेची पार्श्वभूमी काय आहे ते आपण पाहिलं होतं. तसंच ग्रामीण कवितेची पार्श्वभूमी आज आपण थोडक्यात पाहणार आहोत. मित्रांनो, स्वातंत्र्याच्या चळवळीत महात्मा गांधींनी ज्या वेगवेगळ्या घोषणा दिल्या त्यातली एक घोषणा होती गावाकडं चला. गाव, ग्राम विकास हा महात्मा गांधींचा ध्यास होता. खरा देश गावात राहतो असं त्यांनी सांगितलं. आणि मग कलावंत आणि लेखक कवी यांनी गावाकडं पाहायला सुरुवात केली, वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला सुरुवात केली आणि मराठी आणि भारतीय साहित्यामध्ये क्रांती झाली. आपल्या लक्षात येईल की हिंदीमध्ये प्रेमचंद यांच्यासारखा महालेखक ज्याला आपण म्हणू, कविता नव्हते लिहित ते, लेखक होते पण महालेखक असा लेखक हिंदीमध्ये झाला. तो संपूर्णपणे ग्रामीण जीवनावर लिहित असे. त्यांची गोदाणसारखी एक अजरामर कादंबरी आपल्याला माहीत आहे. मराठीमध्ये मात्र सुरुवातीला असं सकस लेखन झालं नाही. सुरुवातीच्या काळात ज्या काळामध्ये गांधीजींनी ही घोषणा केली त्या काळामध्ये रवी किरण मंडळ नावाचं एक मराठीमध्ये मंडळ होतं. त्यांनी ह्या प्रकारच्या कविता लिहिल्या, ग्रामीण जीवनावरच्या कविता लिहिल्या. त्यांना ग्रामीण असं म्हणतही नसत, जानपद गीते असं म्हणत असत. ग्रामजीवनाविषयीच होत्या पण त्या जानपद गीते म्हणून ओळखल्या जात असत. त्यांनी लिहिलेल्या ज्या कविता होत्या ह्या थोड्या कृतक स्वरूपाच्या होत्या. म्हणजे दुरून असं म्हटलं जातं की बांधावरून पाहिलेलं शेत त्यांनी कवितेमध्ये आणलं. पण पुढं चालून 2 कवी असे आले की जे स्वतः शेतातून आलेले होते, त्यांना शेतातला अनुभव होता. त्यांनी म्हणजे ग. ल. ठोकळ आणि ग. ह. पाटील या दोघांनी ही कविता आणखी जास्त जिवंत करण्याचा, आणखी जास्त बांधावरून शेतामध्ये नेण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यानंतर आनंद यादव, नाधो महानोर आणि विठ्ठल वाघ हे जे कवी पुढं आले यांनी आणखीच कविता पूर्ण शेतामध्ये नेली आणि सकस स्वरूपाची कविता मराठीला दिली. ग्रामीण कवितेचा हा प्रवाह पुढं सुरू झाला. आनंद यादवांनी ग्रामीण साहित्याची चळवळ सुरू केली आणि या ग्रामीण साहित्याच्या चळवळीतून अनेक कवी लिहायला लागले. त्याच्यापैकीच हनुमंत चांदगुडे हे एक कवी आहेत. त्यांच्यानंतर आणखी खूपच लोक लिहित आहेत. आता सध्या तर इतक्या सुंदर आणि इतक्या सकस कविता लिहिणारे ग्रामीण भागातून कवी येत आहेत. किंबहुना असं म्हणतात लोक की ग्रामीण कविता किंवा आता चांगली कविता ही खेड्यापाड्यामध्ये, निम्न शहरी भागामध्येच लिहिली जात आहे. असे संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खूप सुंदर कविता लिहिणारे लोक पुढे येतात. मित्रांनो, ह्या सगळ्यांच्यामध्ये एक महत्त्वाचं नाव आहे. ते ह्या यादीत कुठं बसत नव्हतं पण ह्या सगळ्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे ज्यानं ग्रामीण जीवनावर कविता लिहिलेल्या आहेत. ते नाव म्हणजे बहिणाबाई चौधरी. बहिणाबाई चौधरी यांनी खूप आधीपासून म्हणजे केशवसूत जेव्हा कविता लिहित होते तेव्हा लिहिलेल्या कविता, पण त्या प्रकाशित झाल्या 1952 साली. आणि त्या प्रकाशित झाल्याच्या नंतर ग्रामीण कविता काय असते, शेतकरी कविता काय असते, कृषी कविता काय असते ते आपणाला पाहायला मिळालं. बहिणाबाई चौधरी निरक्षर होत्या हे तुम्हाला माहीत आहे. त्यांचा काही सविस्तर परिचय करून देत मी बसत नाही कारण ती फारच मोठी कवयित्री आहे आणि त्याला फार वेळ लागेल. पण काया काया शेतामध्ये घाम झिरव झिरव तेव्हा उगल त्यातून धान हिरव हिरव सारख्या ओळी त्यांनी लिहिल्या. आणि तिथं घाम जिरवल्याशिवाय तुम्हाला हिरवं शेत होणार नाही आणि तिथं घाम जिरवल्याशिवाय तुम्हाला तशी हिरवी कविता, सुंदर कविता शेतीची लिहिता येणार नाही हे सुद्धा बहिणाबाईनं सांगून ठेवलं. कदाचित ही कविता तुमच्या अभ्यासाला शालेय पातळीवर असेल देखील. बहिणाबाईंच्या अनेक कविता शालेय पातळीवर अभ्यासाला असतात हे तुम्हाला माहीत आहे. मित्रांनो, दीर्घ कवितेची प्रतिनिधी कविता म्हणून ही कविता ठेवली. म्हणजे दोनही प्रकार केलेत. म्हणजे
प्रवाहही या कवितेमध्ये कव्हर केला आहे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळानं आणि प्रकारही कव्हर केला आहे. म्हणजे ग्रामीण साहित्याच्या प्रवाहाची प्रतिनिधी म्हणून ही कविता ठेवली आणि दीर्घ कवितेच्या प्रकाराची प्रतिनिधी म्हणून ही कविता ठेवली. म्हणजे प्रवाह आणि प्रकार दोन्ही एकाच कवितेमध्ये त्यांनी म्हणजे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही या दीर्घ कवितेची परंपरा देखील मराठीमध्ये रविकिरण मंडळानं सुरू केली. त्याला ते खंडकाव्य म्हणत असत, कथाकाव्य असत, ती दीर्घ स्वरूपाची म्हणजे एकच पुस्तक एकच कविता अशा स्वरूपाची. त्याच्यानंतर मात्र त्रोटक स्वरूपात कधी कुठं कुणी लिहिलेली आहे आणि त्याच त्रोटक लिहिण्यामध्ये ही एक कविता आहे हनुमंत चांदगुडे यांची की झाड व्हायचं दोघांनी. सलग कथाकाव्य आहे हे ग्रामीण जीवनावरचं. मित्र हो, या कथाकाव्यामध्ये एक अल्पभूधारक शेतमजूर कुटुंबाची कथा आहे. म्हणजे शेती अत्यंत थोडी, गरज पडली तर दुसऱ्याच्या शेतावरही काम करण्याची तयारी, असं हे शेतकरी कुटुंब आहे. नवरा बायको, एक मुलगा आणि एक मुलगी, असं सुंदर चौकोनी कुटुंब. पण प्रथा, परंपरा, रूढी यांच्या जाचातून शेतकरी कधी सुटला नाही. तसाच मुलीच्या लग्नाच्या वेळेस जमीन गहाण ठेवावी लागते आणि ती जमीन गहाण ज्या सावकाराकडे ठेवली त्या सावकारांचा बायकोवर डोळा म्हणून झालेल्या वादात त्या शेतकऱ्याच्या हातातून सावकार मरतो. आणि ह्या सगळ्या प्रश्नामध्ये, या सगळ्या प्रचंड गतीमध्ये लग्न होऊन गेलेल्या मुलीला ह्यातलं काहीच माहीत नसतं. ह्या परिस्थितीमध्ये भाऊ तिला आणायला जातो आणि तिला घेऊन परत येताना भावाचा अपघात होतो. म्हणजे त्या गाडीचा, बैलगाडीचाच अपघात होतो आणि त्या बैलगाडीच्या खाली चेंगरून तो शेतकरी असलेला भाऊ स्वतः मरून जातो. हा जो तुकडा तुम्हाला अभ्यासाला आहे, ह्या तुकड्यामध्ये हे कथानक आहे. म्हणजे मागचं पुढचं आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं, पण इथं जी कविता आहे तुम्हाला त्या कवितेमध्ये हा भाग आहे. म्हणजे भाऊ बहिणीला आणायला जातो आणि परत येताना भाऊ मरण पावतो. ही कविता सगळी वाचून दाखवत नाही, दीर्घ कविता आहे. तर ती इतकी सोपी आहे, साधी आहे, त्याच्यामध्ये काही फार अवघड प्रतिमा प्रतीकं नाही आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला त्या कवितेत समजून सांगावं असं त्या कवितेमध्ये फारसं काही नाही आहे. फक्त न समजणारी गोष्ट हीच होती की हा मधला तुकडा नुसताच वाचला तर समजत नाही, हा एवढाच तुकडा कशासाठी अभ्यासाला लावला हे कळत नाही. पण त्याच्या मागची पुढची पार्श्वभूमी कळाली तर ते तुकड्याचं महत्त्व कळतं. म्हणून मी तुम्हाला तो तुकडा सांगितला. मित्रांनो, या कवितेचं नाव थोडंसं फसवं आहे. घुंगुराची किणकिण असं जेव्हा पहिल्यांदा हे नाव मी पाहिलं तेव्हा मला असं वाटलं की ही तमाशाशी संबंधित कविता आहे की काय, असा एक भाव मनामध्ये येतो. घुंगुराची किणकिण, खरं तर घुंगुराची किणकिण असं या कवितेचं नाव असण्याचं काहीच कारण नाही. मग का दिलं कवितेचं नाव हे? तर या कवितेची पहिली ओळ घुंगुराची किणकिण आहे. अर्थातच हा कवितेतला दीर्घ तुकडा असल्यामुळं हे नाव काही कवीनं दिलेलं नाही. मग कदाचित पुस्तकाचे जे संपादक आहेत त्यांनी हे नाव दिलेलं असावं. त्यांनी हे नाव का दिलं? पहिली ओळ उचलून शीर्षक म्हणून देण्याची जी पद्धती होती ती मर्ढेकरांनी सुरू केलेली होती आणि कवितेचा नेमका विषय आणि नेमका आशय सांगता येत नाही म्हणून ती ओळ वर लावलेली होती. नाहीतर कवितेला नाव असतं. तसं ह्या कवितेचा आशय संपूर्ण सांगणारा एखादा शब्द घेऊन तो कवितेचं शीर्षक म्हणून वर ठेवला जातो. आणि जेव्हा कवितेचा आशयच सांगता येत नाही, एक नेमका आशय सांगता येत नाही, तेव्हा मग पहिली ओळ वर ठेवली जाते. मग इथं तसं नाही आहे, आशय सहज कळतो. मग पहिली ओळ वर का ठेवली? तर कदाचित संपादकांना वाटत असेल की आपण काय नाव द्यावं, नाव कवीनच द्यायला पाहिजे, पण आपण तुकडा लावलेला आहे म्हणून त्यांनी एक सोयीचा भाग म्हणून पहिली ओळ वर दिली असेल. पण त्याच्यामुळं ह्या कवितेचं ते शीर्षक जे आहे घुंगुराची किणकिण ते थोडंसं आपणाला फसवं वाटतं. मित्रांनो, ही जी कविता आहे या कवितेमध्ये भाऊ घुंगुराची गाडी सजवून बहिणीला आणायला निघतो आणि बहिणीच्या घरी गेल्याच्यानंतर फार दिवसानं भाऊ आला, लग्नानंतर पहिल्यांदा भाऊ आला म्हणून बहिणीच्या मनात खूप काही काही येतं. त्या दोघांनी लहानपणी दोघांना एकमेकच, दुसरा भाऊ नाही दुसरी बहीण नाही, त्याच्यामुळं दोघांना एकमेकच असल्यामुळं लहानपणापासून एकमेकावर खूप प्रेम केलेलं. त्याला दादुल्या दादुल्या म्हणून ती सगळा घरचा प्रसंग विचारते, पण तो काही बोलत नाही. तो म्हणतो तू लवकर उरक आणि घरी चल. आणि मग तो म्हणतो की काय चाललंय, शेतामध्ये काय पेरलंय, असे सगळे संदर्भ ती विचारते. तेव्हा तो सांगतो, भाऊ सांगतो ताईला शेती टाकली विकून. भाऊ सांगतो ताईला शेती टाकली विकून, माझी सुटली ग शाळा काय करावं शिकून. हे का असं बहिणीनं विचारलं असणार. तर भाऊ त्याच्या आधीच उत्तर देतो, आई बाबा थकलेले आता कर्जाच्या भारानं. आई बाबा थकलेले आता कर्जाच्या भारानं, चल लगेच माहेरी नको विचारू कारण. कारण बापाच्या हातून सावकार मेला आणि घरी अवघड परिस्थिती निर्माण झाली हे इथं सांगत बसण्यापेक्षा तो कारण विचारू नकोस, तू गाडीत बेस आणि चल. आणि दोघं गाडीत बसून निघतात आणि रस्त्यामध्ये अपघात होतो. गाडीची जी कुठली असते ती कुठली निघते, ते चाक ओरबाडत जातं, त्या
गाडीच्या साठ्याच्या खाली शेतकरी येतो, त्याचा मृत्यू होतो, आजूबाजूला कुणी नसतं, मागं पुढं कुणी नसतं. अडराणामध्ये हा प्रसंग घडल्यामुळं मदतीला कुणी धावून येऊ शकत नाही. भाऊ तडफडून मरतो. बहीण त्याला वाचवण्याचा प्रयत्न करते, पण ती काही करू शकत नाही. आणि जेव्हा भाऊ मरतो तेव्हा बहीण विलक्षण वेगळं वागायला लागते. शेवट आहे कवितेचा की असा किती वेळ गेला नाही कुणालाच ठावा. कुणालाच कळालं नाही ही अडराणात घडलेली घटना. ताई हसत उठली, खेळ सुरू झाला नवा. आणि ती हसत का उठली एवढ्या दुःखद प्रसंगी? तर तिच्या मनावर परिणाम झाला. ती वेडी झाली आणि ती हसत उठली तिथून. आणि पुढचं जे कथानक आहे, मग ही वेडी झालेली बहीण, तो जेलमध्ये असलेले वडील आणि ह्या सगळ्यांना सोडवण्याचा आई आणि मुलानं केलेला प्रयत्न, आईनं आणि ह्या सगळ्या बहिणीनं केलेला प्रयत्न, पुन्हा एकदा कुटुंब उभं करण्याचा केलेला प्रयत्न, अशी ही एका शेतकऱ्याची, शेतमजुराची, दोघांची, अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजूर दोघांचीही अशी शोकांतिका असलेली जी कविता आहे, ती कविता तुम्हाला मुद्दाम अभ्यासाला ठेवलेली आहे. खूप सुंदर अशी ही कविता आहे. साधी, सोपी, सहज समजणारी अशी ही कविता आहे. ग्रामीण कवितेच्या प्रवाहाचा प्रतिनिधी असलेली ही कविता आहे आणि दीर्घ कवितेच्या प्रकाराचा प्रतिनिधी असलेली ही कविता आहे. अशी ही कविता थोडक्यात मुद्दाम मी तुम्हाला सांगितली. आणखी काही जर तुम्हाला वाटलं तर आपण पुन्हा चर्चा करणारच आहोत.